हॅलो, नमस्कार. मी आज घेऊन आले तुमच्यासाठी हलव्याचे दागिने. ॲक्च्युली हलव्याचे दागिने आधीच टाकायला हवे होते, पण आमचा बोरव्हाणचा कार्यक्रम जरा लेट झाला म्हणून. तर पिशाचं बोरव्हाण होतं आमच्या, तर तिच्या तिच्या मम्मीने बनवले दागिने आणि म्हटलं तिच्या मम्मीसाठी काहीतरी मी बनवते, म्हणून मी तिच्या मम्मीसाठी असं मंगळसूत्र, अंगठी, 2 बांगड्या आणि कानातले अशा प्रकारे मी बनवलं. आधी मी असं एक म्हणजे दोरा घेतला, त्याला मी असे 60 मणी ओवून घेतले ब्लॅक कलरचे आणि नंतर त्याला एका पिण्याच्या साह्याने असं एका ह्याला लावून ठेवलं, म्हणजे ते टाईट राहील. आणि असे हे घेतले आहेत मणी, म्हणजे आपला हलवा आहे तो मी असा घेतला जिथे जिथे टोकेरी म्हणजे असे खड्डे असतात ना टोकेरीसारखे, तसे घेतलेत. आणि मग मी त्याच्यामध्ये अडकवत गेली आणि टाईट पकडत गेली. जर असं प्लेन घेतलं तर ते हलवा असं राहत नाही त्याच्यात व्यवस्थित, तो लगेच निघून जातो. तर अशा प्रकारे मी घेतले आणि अशा प्रकारे मी दोन साईडचे 2 हे बनवून घेतलं. नंतरला मी त्याच्यासाठी पॅन्डल बनवलं. माझ्याकडे 2 बीड्स होते गोल्डन कलरचे, ते बीड्स ठेवले, हाफ बीड्स होते. त्यामुळे त्याच्या बाजूला मी हलवा लावून घेतला आणि अशा प्रकारे मी ते वाट्या बनवून घेतल्या. वाट्या बनवून झाल्यानंतरला सुकायला ठेवलं, कारण की फॅब्रिकॉलने पटकन नव्हतं चिपकत आणि जो फॅब्रिकॉन्ड असतो त्याच्याने चिपकतो पटकन. माझ्याकडे फॅब्रिकॉन्ड नव्हता, तर मी फॅब्रिकॉलच्या साहाय्यानेच केलं आणि मी थोडंसं त्याला प्रेस करून घेतलं, म्हणजे ते चांगलं चिपकावून म्हणून. आणि गोल्डन ग्लिटर पेपरवर मी चिपकवत होते, ते चिपकतच नव्हतं. मग अशा प्रकारे मी ते 2 वाट्या सुकायला ठेवला. मग कानातल्याचं पण मी तसंच करून घेतलं. व्हाईट पेपर होता कार्डबोर्ड माझ्याकडे, जसं वाट्या बनवल्या तर त्याला मी ड्रॉ करून घेतला आणि कटिंग करून असे राऊंड शेपमध्ये केले. आणि त्याच्यानंतरला त्याला फॅब्रिकॉल लावून त्याला हलवा लावून घेतला. सेम तसंच 2 बीड्स होते माझ्याकडे गोल्डनचे, ते त्याच्यावर लावून घेतले आणि मधोमध ते ठेवले बीड्स आणि बाजूला हलवा लावून घेतला. तर अशा प्रकारे मी कानातले सुद्धा बनवून घेतले. आणि ते झाल्यानंतरला मंगळसूत्रच्या वाट्या सुकत होत्या, तोपर्यंत मी कानातले बनवून घेतले. मग ते झाल्यानंतर माझ्याकडे गोल्डन कलरची चैन होती. मग त्याच्या ते मी म्हणजे नाही, ते झाल्यानंतरला ते बांगड्या होत्या माझ्याकडे 2 बांगड्या. तर त्याला मी असं माझ्याकडे फ्लावर बनवलं होतं, त्याचा पेपर राहिला होता, तर तोच यूज करून मी बांगड्यांना चिपकून दिलं आणि त्याच्यावरती चांगले चिपकत होते फोटाने. मग मी ते चिपकून त्याला थोडंसं सुकायला ठेवलं. पुन्हा तसंच 2ही बांगड्यांना मी तसंच लावून घेतलं आणि ते सुकायला ठेवले. आणि जेव्हा आपण चिपकवत असताना तेव्हा थोडं मध्ये मध्ये असं फॅब्रिकॉल लावत जा, म्हणजे ते थोडं व्यवस्थित चिपकतं. मग अशा प्रकारे टाईट घेऊन मी त्याला चिपकवून घेतला आणि नंतरला मी बांगड्यांना चांगलं जाडसर ग्लू लावलं, म्हणजे फॅब्रिकॉल लावलं आणि जेवढे छोटे छोटे हलके होते तेवढे लावून घेतले. तर अशा प्रकारे मी 2 बांगड्या तिच्या तयार केलेल्या आहेत. खूप वेळा निघत होतं, पण मी म्हटलं बघू आता, जेवढे बसेल तेवढे बसवले. आणि मग नंतरला ते पूर्ण झाल्यानंतरला मी ते अलगद हाताने असं ठेवलं, पण तरी निघतच होतं. ते कितीही प्रयत्न केले तरी निघत होतं. खूप वेळ लागला मला बांगड्यांना पण. तर मी त्याला सुकत ठेवलं आणि नंतरला ज्या मी वाट्या बनवल्या होत्या, म्हणजे 2 वाटी अशी एकत्रच बनवली होती. नंतर ती माझ्याकडे गोल्डन कलरची डायमंडची लेस होती, मग ती लावून घेतली आणि त्याला थोडंसं कट करून घेतलं. मग अशा प्रकारे मी ती लेस लावून घेतल्यानंतर अशी वाटी दिसत होती, खूप छान वाटत होती ते. मग नंतरला ते झाल्यानंतरला मी कानातल्यालाही तसंच केलं. बाजूनी असं ग्लू लावलं, म्हणजे फॅब्रिकॉल लावला आणि पुन्हा तशीच लेस लावून घेतली गोल आकार. त्याला एक आकार येतो जर आपण असं काही वेगळं लावलं ना, व्हाईटला असं बाजूने. आता मध्ये बघा मी गोल्डन लावले, तर गोल्डन असं छान वाटत होतं. मग अशा प्रकारे मी त्याचे ते कानातले बनवून घेतले. ते झालं माझ्यानंतरला ते लेस लावून घेतले आणि त्यांनाही मी तसंच सुकत ठेवलं. मग नंतरला जे पॅन्डल बनवलं होतं ते मी उलटं केलं आणि त्याच्या मागे असं थोडंसं फॅब्रिकॉल लावलं आणि एक्स्ट्रा दोरा होता तो कापून घेतला मी.
म्हणजे असं लटकत नको राहायला. तो कापून घेतला आणि जेवढा होईल तेवढा छोटा दोरा मी त्याला असं पाठी चिपकून घेतला. तर अशा प्रकारे मी ते तयार केलेलं. आणि नंतरला माझ्याकडे ग्लिटर पेपर होता ना, ग्लिटर पेपर होता, तो मग मी पाठी थोडंसं कट केलं आणि कानातल्याचे जिथे होते ना तिथे असं चिपकवून घेतलं, म्हणजे कानातले तयार निघायला नको घडी. अशा प्रकारे माझे कानातले आणि बांगड्या आणि मंगळसूत्र तयार आहे. त्यानंतरला मी अंगठी बनवायचा विचार केला. तर बदामाचा आकाराचा माझ्याकडे एक डायमंड होता, तर तो बदामाचा आकार तिथे चिपकवला आणि बाजूला हलवा चिपकून घेतला. तर अशा प्रकारे माझी अंगठी पण तयार झालेली आहे. मग नंतरला त्याला पण मला डायमंड लेस लावायची होती, म्हणून मी आधीच साईज कापून घेतली. असं हलवा लावून झाल्यानंतरला मी आधीच साईज त्याची कापून घेतली आणि मग त्याला मी अशा प्रकारे ती चेन लावून घेतली. जसं त्याला लावून घेतली तशीच मी ती चेन त्याला लावून घेतली. तर अशा प्रकारे चेन लावून झाल्यानंतरला 2च मिनटं त्याला लगेच मी कटआउट करून घेतला. ते काय सुकली होती माझी अंगठी आणि पुठ्ठ्यावर लगेच चिपकून लगेच सुकून जाते आणि ते ग्लिटर पेपर चिपकत नव्हते, त्याच्यावरती फॅब्रिकॉन पाहिजे होतं. तर अशा प्रकारे मी ते चिपकून घेतलं. आणि नंतरला माझ्याकडे ती रिंग होती अंगठीची, तर त्याला पण मी तसंच डबल साईड टेप मी आतल्या साईडून म्हणजे खालच्या साईडून अशी चिपकवून घेतले. त्याला टेप लावली आणि त्याला असं चिपकवून घेतले. तर अशा प्रकारे माझी रिंगसुद्धा तयार आहे. ते झाल्यानंतरला माझं मंगळसूत्र रेडी होतं. मग त्याला मी ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे छोटं मोठं करण्यासाठी उलनचा धागा होता माझ्याकडे, त्याच्यामध्ये उलनमध्ये मी असं पाठच्या साईडून असं मोती टाकून घेतलं जाडसर, म्हणजे आपण खेचू शकतो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे माझे दागिने तयार आहे, बांगड्या, अंगठी, कानातले आणि मंगळसूत्र. आणि ते झाल्यानंतरला असं मी एक सुपामध्ये पण ठेवून बघितलं. माझ्याकडे छोटंसं सूप होतं, त्याच्यामध्ये ठेवून बघ. नंतरला असं रविवारी आम्ही बोरहण केलं तिचं. मग तिचे मम्मी पप्पा, आम्ही आणि तिचे काका काकी आणि पप्पा, अशा प्रकारे आमचं बोरहण झालं. आणि तिचा ड्रेस आणि तिच्या मम्मीने बनवलेले दागिने आणि मी बनवलेले दागिने अशा प्रकारे ठेवून मी तिचे फोटोज काढून घेतले. तर बघा कसं वाटलं. आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा.